मित्रांनो, मी आणि आई चाललो शेतावर. बघूयात आईने काय काय लावलाय. भेंड काय भाजलं का नाही. बरेच दिवसातून चाललो. व्हिडिओ पण टाकला नव्हता, जरा तब्येत पण बरी नव्हती. त्याची मला 8-9 दिवस काय व्हिडिओ पण केला नाही आपला. तर आज आलो तर चाललो आम्ही शेतावर. आईला पण आईला बोललो काय भेंडी झाली का नाही, आंबाडी तर बघून येतो आम्ही पण. केस पण लय वाढलं, श्रावण पण. तर आता गणपती गेल्यावर कापतो नंतर. तर चला आता जाऊया शेतावर. चल मग आता भात बीत आम्ही बघून येऊ. आईने कोयता पण घेतलाय हातात, कारण की भात बीत आता निसवला असेल तर. बघा इकडे भात भरपूर झाला. लोकांनी ठेकाऱ्या बिकाऱ्या ठोकल्यात. आमच्या ह्याच्यात कोणीच नाही ठोकले. सगळं कामावर होतं ना. तर भाऊ वगैरे कामावर. आणि निसर्ग बघा किती भारी झालाय एकदम. वा, बघण्यासारखा कामावर. तर तुम्हाला दाखवतो भात पण निसवला का नाही ते आज. भात आम्हाला पातळ लोंगा टाकायला लागली ती. एक दुसऱ्या टाकायला लागला. तर बघा इथं दाणं आलं थोडं. हे बघा आता भात निसवल म्हणजे दाणं आलं का त्याला निसवता असं बोलतात. बघा तिकडे थोडं आलं दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. भात झाला का बरं एखाद दिवस मग झाला पक्का झाला ना का मग बरं बोलवू तुला पाहायसाठी. कापायला ना तर एक माणूस पण भेटेल एक दिवस. कापाया पण थोडा वेळ तरी कापून लागेल ना. तिला आणून ठेवायला लागेल ना. आणि इथं बघा कीव आहे मासे पकडायला. मासा आहेत का नाही तर. बाबा काकडीला फुलं आल्या तर बघूयात भाजलेलं असेल तर. भाजले गावठी काकडी. आम्ही त्याला वालूक बोलतो. ताई चेक करायला लागले. बघूयात भाजलेली भेटली तर भेटली का, कारण की विकत्री नाही बी याचा भेटत नाही. फक्त घरीच दरवर्षी ठेवायला लागतं भिंतीला चिपकवून. जोर आला आहे तिला. आता फुलावर आले. फुला बिला आताच लागली त्याला बघा. आता बघूयात एखाद भेटली तर भेटली चुकून. कारण की अजून सीझन तर आलेला नाही काकडीचा. थोड्या काकड्या लेट लागतात गावठी त्याच्यामुळे. इथं बघ किती फुले आहेत. हे बघा गावठी भेंड. भेंड झालं का नाही पण हे पाय कसं डोक्यावर उंच झालं. आता उंच झालं पण अजून लागलेलं नाही भेंडा ताई त्याला. आता अजून लागायचं हा ते. अजून टाइम आहे. गरबन आहे म्हणजे नंतर भाजतील. हे बघा भेंडी नाही लागलेला आहे अजून उशिरा आहे. अजून काकडी पण नाही लागलेली. एक 2 आता लागायला लागलेत चुकून. तर आज म्हटलं जाऊ फिरत शेताकडे आपले. काय इकडं बघूयात जरा. इकडे पण काकडी फुलले. ही दादांची का? ही आपलीच आहे. माझीच आहे आपली. तर बघूयात इकडे पण काकडी भाजली का नाही. तर बघा काकडी शोधायला लागलो. तर बघूयात भेटते का नाही. आहे का? तर मोठीच लागली ही बघा. आत मध्ये दिसत नाही ना त्याच्यामुळे ती. तर बघा तिथं काकडी लागले मस्त. कवली आत राहील ना त्याची करतात ती. अजून कोणी बघितलेलं नाही त्याच्यामुळे ती राहिले काकडी मस्त कवली. आता लागतील काकडे हळूहळू. तसं बाजायला लागल्यात हळूहळू छोटे मस्त. ताईला इकडं पण भेंडी आहे पण अजून काय लागलेली नाही भेंडी. आपण तुम्हाला लहान होती तेव्हा दाखवलेली डायरेक्ट. आता एवढी मोठी झाली. आता दाखवतो बघा कशी झाली आपली वाडी. भेंडी लागली का एक आहे. बघूया काकडी. मला सर्दी झाली तरी पण खाऊन बघता. गावठी आहे ना त्याच्यामुळं. कारण की ही विकत्री नाही, ही लई मोठी होते. तर आईने काकडी भेटली एक बघा. कवली मस्त ना एकदम ताजी. तर चला आता काकडी खाऊन घेतो. आणि इकडं आपली भाजी भेंडी लागले ती थोडी खुडतो आणि मग भाजीला घेऊन जाईन. मला सर्दी बिर्दी झाली तरी पण खाऊन घेतो आता. ताईला दाखवते आंबाडी ना काय कशी झाली. परंतु पहिले आली ती बारकी भुजायची ना. आता आंबाडी बघा किती झाले. आंबाडी आता नुसते आंबाडी भेंड. आता जवळ रस्तात पटकनशी 4-5 दिवसात. तरी पण 8 दिवसात फेरी होती तर देतो ना. पण एवढे लांब तर कसा काय. आता एवढी आंबाडी झाली. आठवण तर रोज येते त्याची. पण काय करशील.
आता हे पहा भेंड पण बाजायला लागले. भेंड पण बाजायला लागलं. भेंडी गावठी आहे सगळी, विकत एक पण नाही. ही विकतरी ना मी बघा इथं वाजले, जी लावलं तर ना इकडं भरपूर लागले. हे गावठी ते तुमचं, गावठी आहेत ना ते तिकडचं. ते तिकडचं गावठी. हम्म. हे विकतरी. इकडे उडीद आहे, गलकं पण लागलं. हे बघा गलकं काय बोलतात तुम्ही बोला कमेंट मध्ये. इकडे लागला एक, इथं लागलं का? तिकडं होता ना अगं इथं लय मोठा होता ना. हा हे बघा हा, इथं एक वरतं. इथं लागला एक वरती तिकडं आहे. तर मला आता घेऊन जा लागतील सगळं मस्त. तर बघा आता इकडं आपलं भोपळं पण भाजायला लागलं. भोपळा डांगर, आम्ही गावठी भाषेत डांगर बोलतो, आपले मराठीमध्ये भोपळा बोलतात. तर तुम्ही बोला कमेंटमध्ये. आणि कोणाला आलू वड्या बनवायच्या असतील तर पानं बघा आलूची किती आहेत आपल्याकडं. आलू वडे कोणाला पानं लागत असतील तर येऊन ना घेऊन जावा आता, काय नाही तर खराब होऊन जातील आलू वड्या. हे बघा आता आई काकडी बिकडे शोधायला लागले, इकडं करटोला भाजी बिजी. चल ना ते विहिरीकडे जाणे वाटलं. इकडून जाऊ, पुण्यात जायचा तर रस्ता. एसटी जाऊ ना, हम्म एसटी जाऊ ना, ठीक आहे चल. एसटी आहे ना. आता आई रस्ता दाखवायला आहे, मी माग माग. एसटी आहे तुमची. तर व्यवस्थित सांभाळून फिरायला लागतं, कसं काकडीच्या तानं ना ते आहेत ना त्याच्यामुळं. ही पण कंट्रोलच ना का गोखल्या ते. तर तुम्हाला मित्रांनो बघा मी शरड्याची अंडी दाखवली. तर आता बघा शरड्याची पिल्लू कशी लहान लहान झाल्यात. हे बघा आता नुसती शरड्याची पिला खूप म्हणजे खूप एवढी आहेत ना शरड्याची पिला. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो शरड्याचा पिल्लू. हा बघा, हा बघा कसा पल्ला तर, कारण की नुसता शरड्याचा पिल्लूला आहे झाडांवर. बांधायलाच चाललो. इकडे तुरी बिरी पण लावलेल्या आहेत भरपूर. हे वर्षी पोपटी बनवायला लागल. बघा तुरी मस्त झाल्या. या वर्षी पोपट्या दोन एक बनवायला लागतील. हा आंबाडीला कसा जोर आहे ना तर सांगायच नको. हे बघ कसा आंबाडी, बघा मस्त आंबाडी पण झाले. या वर्षी सगळाच भारी झालाय ना, पण भाताचा ताल गेला थोडा. खायच्या वस्तू सगळ्या झाल्या पण भात एवढा काय व्यवस्थित झाला नाही या वर्षी. आता गरवा भात आहे ना यो, हा सुवर्ण नाही तो. तर आता होईल का? हा यो सुवर्ण सगळं आहे यो. अगं पण एवढ्या इकडे कंटोली शोधायला लागले. तर बघूयात भेटली तर भेटली. एक तर भेटला, कारण की आता सीझन पण गेला ना कंटोलीचा पण. मी गेले रविवारी आलेल तर मी व्हिडिओ नाही काढला, पण एवढी नेलेली की बोलूच नका. एक हप्ताभर मी कंटोलीच खाली नुसती. आता त्याची सीझन गेली ना ती, सीझन गेली ती. तर आई आता तिकडे गेले थोडी शेतात. माझ्याकडे चप्पल पण आहे आणि पॅन्ट पण, त्याच्यामुळे माझे पाय भिजतील. तर आई आता तिकडे कंटोली शोधायला लागले आतमध्ये शेतात. म्हणजे तिकडे शेतात आहे झाड. हा हा या वर्षी एवढी कंटोली बाजलीच नाही पहिली गोष्ट म्हणजे ना. हा खेकडा आहे पण तो काय गरावायला काहीतरी पाहिजे गराखली ना. तर बघा इकडे विहीर बांधलेली आपली. हा आईला तिकडे कारण मासा भेटला एखादा. तिकडे बघा आपली विहीर बांधलेली. पाणी बघा आता फुल झालेलं आहे मस्त, आणि एकदम मासे पण टाकलं थोडंफार या वर्षी. आपल्याला भेटतील उन्हाळ्यात तर तुम्हाला दाखवू विहिरीतल्या. आता पहिला ताई आल्याच्या थोडं पाणी खजूल होता ना. इथं आमचा कुलदेवत आहे देव. ताई जरा साफसफाई करून ठेवते. आपल्यालाच करायला लागतं ना. एक दिवस चालू तर ते मला पण सवय नाही. आमचं हे म्हणजे काय 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 देव आहेत ते म्हणजे तुमचे आजोबाबा बाबा मरेल ना, हा तर ते कसं का आपल्याला त्रास द्यायला लागलं ना. हा त्रास द्यायला लागलं का मग इकडं जा तिकडं जा, भाई भक्ताकडे जा ना, असं करून ते बामणाकडे जात. हा समोसा झाला तसा का मग ते बसून ठेवत. हा हा तर मग काही झाला का त्याशी आपल्याला दिवा आलेलं असा नवा आपले भात खाला का इकडं दिवा लावत नारळ फोडायला लागत. नवा भात खाला का
जीवालेलं कोंबडा दिया लागेल हा असा करायला लागेल त्यांनी हे बाई एवढं आपली त्याची सेवा केली तर ते आपल्याला चांगला सांगते ना. ताईने साफसफाई केली, तिचा देव दिसायला लागला. आमचं हे जुनं आहेत, आजोबा पिंजोबा असं काय बसलेले आहेत, काय वीरदेव असं काय सांगतात. तर त्याला दरवर्षी पूजा करतात. तर आम्ही ही प्रथा चालूच ठेवतो. जुन्या प्रथा विसरायच्या नसतात मित्रांनो, जुन्या प्रथा चालूच ठेवायच्या आपल्या. नाहीतर आजकालची लोक सगळी जुनं विसरून चालले आणि नवीन नवीन कारण नवीन काल, पण असं काय नसतं, आपल्यावर असतं ते सगळं. नवीन कायच नसतं. आपला शिक्षण फक्त आपण शिक्षणाकडे, दुसरा काय नवीन नसतं, फक्त शिक्षणात नवीन लक्ष बस तेवढाच. आणि इथं बघा एक काकडी, तर इथं पण एक काकडी छोटीशीच लागले. ही बघा इथं पण एक काकडी लागली मस्त छोटीशी. तर इकडं आम्हाला फिरायला लागतं, तर जरा लक्ष द्या देवांना. आम्हाला पण काही डोल्याशी दिसला नाही पाहिजे. शेतावाड्यावर आलो तर आम्ही शेतावर बिताव येतो, त्याची मुलं असं आम्ही काय इकडे देवाला दरवर्षी कोंबडा बिमडा काय कापत असतो. लवल धोका नाही लागला कारण की आम्हाला कसा गवतात बिवतात फिरायला लागतो ना, फिरायला लागेल. मग देवावर आम्ही विश्वास ठेवून ना फिरतो. ते बन करून ठेवलं. हा तिथं काकडे आहे, नाही तर काकडी तोडशील. चल एक लागली, 2 लागल्यात. बघा मासे किती आहेत मित्रांनो, हे बघा किती फिरतात छोटं छोटं. कारण की आता पाणी संपायला लागला ना, पाऊस चालला तर बघा. तर तुम्हाला मासे पण दाखवलं मजा. तर चला आता जाऊयात. आलू ना अशी तिकूनशी जात होतो ना, तर बघा निसर्ग आपला लागला माझी पाठी का नाही. पडलू ना चप 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 तो माझे लगे थोड्याला पाठी लागत पानशेला. हा तो चाभाड असा मोठा डोकी त्याचा अथैर राहिला. तर बेडूक असं समजून आईचे पाठी लागलेला. आम्ही भाजी बिजी घेतली आता, काय भेंडी आणि आता चाललो. बराच उशीर फिरलो काय भाज्या शोधत. आता तुम्हाला दाखवू भरी काय काय भाज्या घेतल्यात त्या एवढ्या सगळ्या. परत भाजी संपली का आम्ही शेतावर येतो, ताजी घेऊन जातो. काकड्या बिकड्या का भरपूर फुलल्यात. थोडे दिवसात तुम्हाला एवढ्या काकड्या दाखवून की बोलूच बघत ना नेक्स्ट टाइम. आता काय आताच सीझन लागला, आताच चालू झाला सीझन काकड्या भाजायचा. तर ताई शेकटाची पालवी मी नेणार होतो, पण तुमच्यासाठी ठेवली. मग ताईंना ने इकडे बघा कपडे पण धुतात पर्यावर. असा पर्यावर आमच्याकडे कपडे धुतात. मासे पण धरायचं साबणाच्या फेसावर. किव पण बाजूलाच आहे मासा पकडायचा, आणि वहिनीच आहे आमची कपडे धुवायला लागले पर्यावर. ते आम्हाला पाणी नाही, जर नदी पण जवळच आहे, पण कसा या जरा तुझं फार जवळ ना, त्याचे करता ना ते नाही तिकडे जरा. तर नदीवर आता पाणी पण भरपूर आहे, आणि थोडा पाणी पण गढूल असतं. त्याची मुलं आता पर्यावरच धुतात कपडे सगळे जण इकडचे. काही जण जातो नदीवर, नाहीतर आता जात नाही. मग उन्हाळ्यात आमची मोठी आई पण कपडे धुतले. बघा आज ऊन पण पडलाय ना, त्याची मुलं गोदड्या बिदड्या मोठ्या आईनी पण सगळ्या धुतल्या. आईची बहीण आहे मोठी, सगळ्यात मोठी काय गई. किती नंबर. 4 नंबर काय, ही 4 नंबर बहीण आहे यांच्यात. तर बघा म्हातारी झाली तरी पण गोदड्यात दिला धुवायला. आणि फुला बघा आता किती भारी. बघा फुलं बघा किती भारी झालेत. कोणाला शर्टाची फुलं पाहिजे असतील तर घरी या आणि फुकट घ्या. आम्ही आता घर फायनली आम्ही आता घरी पोहोचलो. आता आईनी ओटी सोडली. पिशवी नाही नेली का ओटी. तर बघा काय गलका आणलं, भेंडी आणली थोडी, आणि कंटोली आणली थोडीफार. एवढी भाजी बस झाली आता मला. मग 3 भाज्या 4 दिवसाची भाजी झाली. 1 हप्ता जाईल माझा मस्त. तर बघा अशी भाजी आणली. आंबाडी तर मी घेतलीच नाही. आता पुढच्या रविवारीला तेव्हा आंबाडी घेऊन जाईल. बघा हिरवी भाजी. बघा मित्रांनो तुम्ही पण या कधी भाजी आंबाडी बिंबाडी तुम्हाला लागली तर या आणि फुकट घेऊन जावा. काय ग
भरपूर आंबाडी वगैरे आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय 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 आणि गणपतीच्या तुम्हाला शुभेच्छा. बाय 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 बाय.